फ्रेशर्ससाठी जे काही क्वेश्चन अँड आन्सर आहेत ते सगळे आता प्रोजेक्टरवर आहेत. माझं मत आहे कम्युनिकेशनचे ॲटलिस्ट लेक्चर झाल्यानंतर किमान या बेसिक क्वेश्चन आन्सरचे तरी तुम्ही स्वतःहून ड्राफ्ट केले पाहिजे क्वेश्चन आन्सर्स. ओके, हे माझ्यासाठी अल्टिमेट आहे की तुम्ही अबाउट युअर सेल्फ बोथ विचार सांगितल्यानंतर ॲटलिस्ट जे काही क्रॉस क्वेश्चनिंग होईल तुम्हाला की त्या कंपनीमध्ये काय काम केलं होतं, किती काम केलं होतं, कुठल्या प्रोजेक्टवर केलं होतं, हे सगळं तुम्हाला सांगता येईल नंतर जर तुमचे ओव्हरऑल बेसिक्स कम्युनिकेशन मधले क्लिअर असतील. ओके, त्यामुळे या क्वेश्चनचं आन्सर कितीपर्यंत द्यायचं, काय नाही द्यायचं, हे सगळं एकदा फिक्स करा स्वतः. ओके, तर ज्यावेळी आपण फ्रेशर्स आहे त्यावेळी एकच पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याकडे तो म्हणजे अकॅडमिक्स, आणि असेल तर इंटर्नशिप. तर इंटर्नशिप एखाद्या कंपनीची तुम्ही करू शकता किंवा ॲटलिस्ट मी आज हे पण सांगणार आहे की रिमोटली म्हणजे वर्क फ्रॉम होम करून कुठल्या कंपनीसाठी तुम्ही यातलं काही काम करू शकता. तर जॉबच्या रिलेटेड एक आपण ग्रुप काढला होता, त्याच्यामध्ये कोणी जॉईन नाही झालं जास्त. टोटल मिळून मला वाटतं 34-35 लोक आहेत. म्हणजे ते अप्लाय करताय तुम्ही आता रिसेंटली मी जे काही जॉब्स टाकले बघितले कोणी लिंक ओपन करून. ओके, त्या ग्रुपची लिंक मी शेअर करतो. ऑनलाईन जे जॉईन झाले जरा रिव्ह्यू घेऊ. कोणी अप्लाय केलंय त्या लिंक्सला? ऑनलाईन जे जॉईन आहेत, म्हणजे नसेल केलं तरी नाही म्हणून सांगा, म्हणजे असं काय असं इश्यू. त्यामध्ये व्हॅलिडेट म्हणजे व्हॅलिड आहेत ओपनिंग सगळे की रिअल ओपनिंग्स आहेत की कुठले फेक वगैरे आहेत त्यामध्ये? म्हणजे कोण बघितलंय लिंक मध्ये जाऊन आणखी कोणी सर्वे सोडून बघितलं? लिंक माहित नाही का त्या ग्रुपची? ग्रुपला ऍड व्हायचं नाही आहे, डायरेक्ट ते लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्रामला. हां हां, मी मुद्दामून व्हॉट्सअपला टाकले नाहीत कारण परत त्या दरवेळी ओपनिंग्स टाकायला लागतील. तर त्या दिवशी आलेल्या त्या ओपनिंग ॲटलिस्ट सिमेन्स एनर्जी नावाच्या कंपनीमध्ये इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी होती 0 to 1 year एक्सपिरियन्स. तर ते मी टाकलं होतं 2-3, म्हणजे कोण बघितलंय ओपन करून? त्यातले ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पुण्याची ओपनिंग आहे मला वाटतं काहीतरी, पुणे महाराष्ट्र. तर ॲटलिस्ट ट्राय करा त्या लिंक्समध्ये जाऊन तुमचं स्वतःचं जे काही रेझ्युमे वगैरे आहे सगळं ते देऊन. ओके, आणि एक जरा ग्रुपवरती मी थोडं जातो. ही लिंक आहे. ओके, त्यामुळे ते आज सुद्धा मी काल मला वाटतं सप्टेंबर 10th ओपनिंग टाकले होते. त्यामध्ये IBM इज हायरिंग डेटा इंजिनियर्स फॉर बेंगलोर, पुणे, हैदराबाद. कोणी अप्लाय केलंय त्यामध्ये? म्हणजे एव्हरीबडी अवेअर ऑफ दिस ग्रुप? नाही? नो सर. Sir, can you share that link in WhatsApp group? आता शेअर केली लिंक. ओके, थोडे यातले जे ओपनिंग्स आहेत किमान ही एका कॉलेजला आलेल्या कंपन्यांची लिस्ट आहे. ओके, ती मी एका लिंक वरती मिळवून तुमच्यासाठी शेअर केली. त्यामध्ये ऍटलिस्ट त्या 60, 70, 80 कंपनीज कुठल्या आहेत हे तरी एकदा जरा तुम्ही यू कॅन गो थ्रू दिस. त्यामध्ये IT कंपनीज आहेत, काही मेकॅनिकल आहेत,
99 कंपनीज आहेत, याच्यामध्ये काय क्वालिफिकेशनचा काय क्रायटेरिया पाहिजे, विजिबल नाही आहे का जरा? आता दिसतंय सगळ्यांना? ओके. एका कॉलेजमध्ये आलेली कंपनीची लिस्ट आहे, पार्टिसिपेटिंग इन पीसीसी होईल. राईट फ्रॉम त्या व्हॉलंटियरच्या नंबर पर्यंत सगळी व्यक्ती आपल्याला गुगल शीट मिळाली होती. एकदा जरा सगळेजण थोडे जरा त्यामध्ये थोडे बघा जरा, ऍटलिस्ट टाकलं एवढं काही काय नाही, ऑलरेडी झालेलंच आहे. पण कंपनीज कुठल्या आहेत जिथं तुमचे ओपनिंग असू शकतात ते बघा एकदा, ते म्हणतोय. कंपनीची लिस्ट दिली आहे 99, या परत येऊ शकतील ना कुठंतरी. या सगळ्यांकडे कुठं महिंद्रा सीआई आहे, बीव्हीजी इंडिया आहे, अतुल ऑटो आहे, ब्ल्यू स्टार आहे, याच्यामधल्या काही आय टी कंपनीज पण आहे, केपीएमजी आय थिंक आय टी कंपनी आहे. तर ट्राय करा. ओके. दुसऱ्या ह्या आधीच्या आपण ऑगस्ट 22 पासून ओपनिंग टाकतो यामध्ये. बऱ्याच लोक म्हणजे इंटर्नशिप अशा काही आहेत, त्या जरा एकदा ट्राय करा थोडं. ओके. आता समजा आपल्याला इमिजिएट रेफरन्स कुणाचा नाही आहे, ओके, तर एक 4-5 अशा काही लिंक्स आहेत माझ्याकडे ज्या तुमचा रेफरन्स तिथं दिला जाऊ शकतो. त्यामध्ये एक या एवढ्या काही लिंक्स आहेत, याच्यामधून तुमचा रेफरन्स डायरेक्ट म्हणजे काही लिंक्स यामध्ये व्हॅलिड असतील, काही नसतील, पण एकदा ट्राय करू. ठीक आहे. ही एक अशी वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्ही रेफरल कुणाला कुठल्या कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे, रेफरल हेच देऊ शकतात जे ऑलरेडी वर्किंग आहे, जे त्या कंपनीमध्ये काम करत आहेत, आणि जे रेफर केल्याबद्दल त्यांनाही बोनस मिळू शकतो की तुम्ही जॉईन केल्यानंतर. तर ते रेफरल शोधायला ही सुद्धा वेबसाईट www.refer.me. ओके. तर अशा काही वेबसाईट्स आहेत, ऍटलिस्ट ट्राय करा एकदा. मी आता इथे टाकतो. लक्षात आलंय सगळ्यांच्या? ऍटलिस्ट बघू शकता नेक्स्ट टाइम. ओके. जे ऑनलाईन जॉईन झाले तेही, यामधल्या सगळ्या लिंक्स या मी तुम्हाला देणार आहे आता, ट्राय करायचं थोडी. सगळ्या लिंक्स मी इथे ज्या कॉपी करतोय त्या तुम्ही कोणतरी व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकल्यात तरी चालते. ओके. जे ऑनलाईन जॉईन झालेत त्यामध्ये. ठीक आहे. आता बऱ्याच ज्या ओपनिंग्स आहेत त्या लिंक्ड इन वरती डायरेक्ट पोस्ट होत नाही त्यांच्या, कारण ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांच्या जे काही ऑफिसेस असतील त्यामधून काही ओपनिंग असतील ज्या आपण त्यांच्या वेबसाईटला सगळ्या अपडेटेड आहे, पण त्या लिंक्ड इनच्या पोस्टला नाही आहे. तर ऍटलिस्ट आपल्याकडं किमान हे माहिती पाहिजे की त्या कंपनीचं करिअर पेजचं लिंक काय आहे ऍटलिस्ट. तर त्यातल्या काही थोड्या लिंक्स मी आता तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. राईट फ्रॉम गुगल ऑफिस, गुगल वर्क्स म्हणून एक आहे, त्यामध्ये बघू शकता गुगल मधल्या ओपनिंग्स पण कळतात. तर एवढ्या कंपनीज आहेत, IBM, राईट फ्रॉम IBM वगैरे सगळे. तर हे थोडं जरा
ठीक आहे. यातले जेवढ्या तुम्हाला वाटतं मला वाटतं जास्त टेस्ट नाही करू शकत. या ज्या ओपनिंग्स आहेत त्या मी तुम्हाला देतो. ओके, ठीक आहे. थोडं जरा विचार करा की ऍटलिस्ट इथे अप्लाय व्हायला पाहिजे इतक्या कंपनीजला. ओके, लिंक्डइनला. दुसरं, रेझ्युमे बिल्डिंग मध्ये अजूनही कुणाला इश्यू आहेत म्हणजे असं वाटतं की त्यावरती सेशन व्हायला पाहिजे, असं ऑनलाईन कोण फर्स्ट टाइम न्यू जॉईन झाले तसं कोणी आहे का? सगळ्यांचं रेझ्युमेचं सेशन झालं मी ज्यावेळी घेतलं होतं? नाही झालं. ठीक आहे, चालेल. या लिंक्स वरती तुम्ही ऍटलिस्ट रेफर करू शकता. ओके, जर तुम्हाला रेफरन्स भेटत नसेल तर ऍटलिस्ट रेफरल बघा, रेफरल मिळतो का कुठून. दुसरं, रेफरल एकदा मिळाल्यानंतर तिथे अप्लाय करा, कारण जो रेफरल तुम्हाला देणार आहे तुम्ही जॉईन झाल्यानंतर काहीतरी बेनिफिट ज्याचा रेफरन्स आहे त्याला मिळतो. त्यामुळे ही विल ऑल्सो ट्राय, शी विल ऑल्सो ट्राय फॉर यू. ओके. दुसरं, जॉब्स म्हणजे ज्यामध्ये थोडं प्रत्येकाच्या रेझ्युम मध्ये थोडं म्हणजे करिअर मधला गॅप आहे, मे बी स्ट्रीम्स मधला गॅप आहे, कोण मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पासून डायरेक्ट आय टी, किंवा मे बी त्या रेझ्युम मध्ये कुठला तरी गॅप आहे, मे बी कंपनीज सिमिलर नसतील, सिमिलर फील्डच्या नसतील, एज्युकेशनल गॅप असेल की मी शिकण्यासाठी बाहेर होतो त्यामध्ये 2 वर्ष गॅप आहे. तर ते गॅप ऍटलिस्ट तुम्ही कसे कन्व्हिन्सिंगली सांगू शकता याच्यावरती एक ड्राफ्ट आहे. तर इवन एक मी तुम्हाला त्या याचं हे देतो मी कॉन्टॅक्ट, की ज्यांनी टूल किट आहे त्यांचं मी शेअर करतो तुम्हाला. ठीक आहे, हे ऍटलिस्ट तुम्ही ले ऑफ गॅप पण असू शकतो. ले ऑफ म्हणजे दे हॅड टू लिव्ह द कंपनी. करिअर चेंज गॅप, काही पर्सनल रिझन असू शकतील, एज्युकेशन रिझन असू शकेल, राईट फ्रॉम इवन मॅटर्निटी गॅप असेल लेडीज, तर ते सगळे त्यांनी कसं कन्व्हिन्सिंगली त्यामध्ये सांगता येईल याचं एक गायडन्स यामध्ये आहे. ओके, तर थोडं यू कॅन गो थ्रू दिस वन. ओके, तर लास्ट कोणी ते एक्सरसाइज केली की पेपर आणला वाचलं काय केलं? कोणाकडे आहे पेपर दिला? ते वाचलं काही यातले क्वेश्चन, यातले काही डिफिकल्ट वर्ड्स वगैरे? Okay. एकदा डिफिकल्ट वर्ड्स काढल्यानंतर परत एकदा ट्राय केलं वाचायचं, ट्रान्सलेट केलं होतं म्हणजे ऍटलिस्ट याचा उपयोग होईल असं वाटतं फॉर कम्युनिकेशन. कारण यामध्ये ऑलरेडी काय वर्ड पाहिजे, कसं वाक्य पाहिजे हे ऍटलिस्ट आहे त्यामध्ये. ओके, सगळ्यांसाठी मी एक बुक आणलंय आज, ज्यामध्ये सगळे एंटरप्रिनर्स आहेत IIT खरगपूर मधून पासआउट. ते सगळे लोकांचे यामध्ये इंटरव्ह्यूज टाईप, सगळ्यांची ऑटोबायोग्राफी सगळ्यांनी मिळून एकत्र लिहिली. तर मी हे बुक ज्यांना वाचायचं आहे किंवा ओव्हरऑल मी सगळ्यांमध्ये आपण सर्क्युलेट करूया. ओके, तर जास्त नाही आहेत, मे बी 10-15 लोक आहेत यामध्ये. ओके, 263 पेजचं बुक आहे, 20 लोक आहेत. ओके, प्रत्येकानं काय करायला पाहिजे, सगळे IIT नाही म्हणजे काहीतरी जे सांगतील ते महत्वाचं. ओके, तर ही बुक मी मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी घेतलंय, वाचलंय. तर सगळ्यांनी माझी अशी इच्छा आहे की ऍटलिस्ट ट्राय करा फॉर कम्युनिकेशन ऑल्सो, आणि या फेज मध्ये एक इन्स्पिरेशन पण पाहिजे त्यासाठी. ओके, तर हे बुक मला
रिटर्न पण आलं पाहिजे, दिल्यानंतर कुणाकडे आहे ते मला कळेल. तर तुमच्यामध्ये सर्क्युलेट करू शकता. ओके, यातला प्रत्येकानं एक एक फक्त यातलं हे ड्राफ्ट जो आहे, समजा एकाबद्दल लिहिलंय तर एक वाचून दुसऱ्याला द्यायचं. ओके, ठीक आहे. तर 20 आहे यामध्ये आणि 263 पेजेसचं बुक आहे. ओके, 20 जणांनी 20 वाचलं तर ऑलमोस्ट हे बुक कम्प्लीट. ओके, सेम वे वी विल टेक दिस एक्सरसाइज. ओके, याचं ईबुक नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे ऑनलाईन जे आहेत त्यांना हे घ्यायला लागेल. ऑनलाईनसाठी दुसरं बुक देतो, ईबुक. ओके, तर जे माझ्याकडं HR चे क्वेश्चनसाठी ज्यांना पाहिजे होतं त्यांना PDF देतो. ओके, सगळ्यांना बुक वाचायला भेटेल. गॅप जो आहे रेझ्युम मधला तो तुम्हाला कसा इलेबरेट करता येईल, कन्व्हिन्सिंगली जस्टिफाय करता येईल, ते सगळे याच्यामध्ये आहे. काही जणांचा इलनेस गॅप पण असू शकतो मेडिकल रिझनसाठी. वाय आय हॅड टेकन टूक अ लीव्ह ऑफ अब्सेन्स ड्यू टू अ मेडिकल कंडिशन बट नाव फुल्ली रिकवर्ड आणि इगर टू रिटर्न टू वर्क. या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगायच्या तुम्हाला क्वेश्चन केल्यानंतर. ठीक आहे, तर एकदा हे तुम्ही यू कॅन गो थ्रू दिस. ओके, आजचा जो एक्सटेम्पर आहे, जाताना आपण जे ज्यांचं टेन्सेस राहिले जाताना 15-20 मिनिटं थांबलो. ओके, तर ते घेऊया. आत्ता माझ्यासाठी सगळ्यांना जे एक सब्जेक्ट द्यायचा तो म्हणजे टुडे इज अ बिझी वर्ल्ड आणि त्याच्यामध्ये हेल्दी लाईफस्टाईल जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही काय चूज कराल. तर जे काही स्क्रीनवरती आहे एकदा तुम्ही वाचून घ्या. झूम करून. ठीक आहे, या रिलेटेड ऍटलिस्ट सगळ्यांनी जरा बोलायचं आहे. आता थोडं तुम्ही स्वतः प्रिपेअर करा. ते जॉबच्या रिलेटेड तर लिंक ज्यांना मिळालेली नाही ती टाकलेली आहे आज. ओके, ठीक आहे. सब्जेक्ट क्लिअर आहे सगळ्यांना? ऑनलाईन जे जॉईन आहेत त्यांना सब्जेक्ट क्लिअर आहे? Yes, sir. ओके, फॉर हेल्दी लाईफस्टाईल व्हॉट आर द थिंग्स नीडेड. ओके, याच्यावरती जर बोलायला सांगितलं तर तुमचे काय पॉइंट्स पाहिजेत. ओके, तर सगळ्यांनी आपल्याला फक्त 15 मिनिटात संपवायचं. ओके, तर थोडं ट्राय करा सगळे. ओके, Sir, we need to write and send, or we need to spoke. यू नीड टू स्पीक. सगळे ऑफलाईन पहिला स्टार्ट करू, ऑनलाईन जे आहेत ते ऐकतील थोडं. पॉइंट समोर आहेत तुमच्या. ओके, काय करायला पाहिजे. ओके, सब्जेक्ट क्लिअर आहे सगळ्यांना? बघितलं? ठीक आहे, हू विल स्टार्ट? तिथून घेऊ. नाही म्हणजे एखाद्या सब्जेक्ट वरती बोलायचं असेल तर ऍटलिस्ट तुमच्याकडे पॉइंट्स पाहिजेत, काय बोलता येईल. आणि यू ऑल कॅन ट्राय. अवघड सब्जेक्ट नाही आहे.
एक्सटेम्पर यासाठी घेतो की तुम्ही सगळ्यांसमोर बोला. ओके. इट्स माय फर्स्ट लेक्चर. पुन्हा ठीक आहे. हेल्थसाठी बऱ्याच गोष्टी करतोय. फिटनेस अजून हे पॉइंट्स काढा. तुमच्या टर्न वेळेस सांगा. वही आणलं. ठीक आहे. जे ऑनलाईन आहेत ते पण पॉइंट्स काढतील. Within 2 minutes. 4:25 we are starting. Priority self-care. Okay. Nikhil, should we start with you? Subject clear है? पॉइंट्स पण दिलेले आहेत, तुम्ही थोडं बोलायचं आहे. ओके. आज लोक कमी आहेत जरा. गणपतीमुळे गावी गेले. Online, all are ready? All are done with it? पॉइंट्स काढलेले आहेत सगळ्यांनी? चिराग? Yes, sir, I am Please ready. start. Yeah. चल. नाव सांगायचं. पॉइंट्स काय काय एक्सप्लेन करा. Nowadays we are seeing due to workload, students also, we can say students, middle-aged people and even old-age people are having health issues due to workload stress. Yeah. It's getting difficult day by day to live in this world as the health people's health is getting more and more weak nowadays. Okay. For that, exercise can play an important role. Daily exercising, working out can make you more energetic, keep you fresh for the whole day. Yeah. Even traveling at some after specific time Okay. can make you more fresh or
feel good for next rest of the time. Yeah. Meditation is one of the point where we can do everyday meditation and keep your stress or calm body. Mental health can be stable. Diet is also one of the reason where we can improve Okay. our health. Okay. Having a proper diet, eating less junk food can help us to stay healthy. Okay. Good. Thanks. Next. Hello, sir. Myself, Shlok. Yeah. So I'm agreeing with this point. He said each and every sentence very clearly. So I would like to add on. Like, we should make sure that maintaining our daily sleep cycle. So we get 8 to 9 hours of sleep daily. Yeah. So there is no kind of stress in our body like we have not got enough sleep and all. Yeah. And also ensuring that we eat proper amount of nutrients and calories so that no internal like illness should occur in our daily life. Okay. So and the things that we should avoid like junk food and all cokes and so on. So we should ensure that our life is healthy and nice, calm. And junk food also like we should avoid eating it. Yeah. And so on. Thanks. Next. So my name is Neela Khattar. First priority is dining side. Okay. Second regular exercise. Yeah. And third the hydration. Yeah. Fourth sleep and stress management. Okay. How you can achieve this? हेच अचीव करायचं त्याची वेज पाहिजे बरोबर by working out dedicatedly, yeah, meditation, you can achieve all these things. Next. My safety is over. Priority is time management. Sleep. Third. Support system self-care. Okay. Snacks. We should take or not? Like fruits. Fruits we can take. Okay. Fine. We should focus on a diet. Next. My name is Pooja. I will try more exercise. Okay. Daily. Or eating healthy or fresh food. Okay. Next. Drink more water. Water regularly. What others ways can be to remain ourselves healthy? Exercise, diet, water, Spending our time with friends. spending our times with friends. Okay. Next. Yeah. Try to self-care and wellness in every moment and make a healthy choice. That will body and soul. And daily effort for exercise and extra water exercise. Exercises. Okay. Fine. Next. So my name is Roda Kansha. Okay. I will try more exercise that day and eating fresh food or more vegetables. Okay. Daily exercise. Okay. Healthy diet, lack of sleep, and healthy body weight. Not lack of sleep. Okay. Sleep cycle should be maintained. Okay. Lack of sleep is not getting well then. Okay. Lack of sleep. Nishant Parathi. Next. I try to replace it good Fitness. How you can achieve by fitness? You can achieve by doing. How you can become fit by doing
exercises, meditation, proper diet, proper sleep. Yeah. Next. I need to support and to being a healthy life, Yeah. we have to get we have to eat the fresh food. Do not eat junk food and oily food, and we have to eat, meditate and we have to meditate and less sleep as 10 to 8 hours is comfortable for our health. Okay. And we have to live in a fresh environment. Yes. Okay. Thanks. Online जो join करते निखिल. Nikhil. Hello. Yes, please start. Sir Nikhil here. In this current era, become important. Having a balanced diet would help lot. Okay. Also avoiding street food, fast food. These are the symptoms. To avoid smoking and Okay. Any others? waking up early, sir. Waking up early. Doing exercise, Sleeping. yoga. Okay. Thanks. Pratik. Hello, sir. Yes. Healthy lifestyle is very important for our health because there is some problems of heart attack patients. Near about 30 students are there for lack of healthy eating or doing lack of exercise. That's why Yes. heart attack patients are there. Yes. Good quality sleep. Students are good for night. That's why they can't manage the stress. Yeah. That's why the lifestyle is gone wrong. Yeah. Yes. Exactly. So for that, what we should do? By doing yoga and meditation, exercise, Yes. and do not drink alcoholic products. And good quality sleep, sir. Okay. Fine. Thanks. Chirag. Yes, sir. To maintain healthy lifestyle in this today's busy world, the recently Australian government has took a step. They have started to put a age for the particular group to avoid social media, so that they could come uh, on the tennis and football ground, Okay. and they could circulate their maintenance, physical fitness, and they have a good coordination skills among them. Okay. Also, in this today's busy world, uh, we should take our time out of the social media Yeah. and spend with the nature and keep Okay. a good diet. Okay. Thanks. Siddhant. Yes, sir. Nowadays, if we have to feed, then the one of the most important factor is that having a good diet Yeah. and avoid junk food and explore nature more than social media. Yeah. Yes, And and we have a proper sleep at from 7 to 8 hours.
Okay. Nowadays children or adults face many health issues because they have a lack of sleep, they don't do meditation, yoga. That's why from child to adult they are facing many physical health activities. Okay. Fine. Thanks. Sarvesh? Yes. Yeah. Sir, firstly, uh, drink fresh juices, eating a healthy diet, and Okay. make sure uh, uh, it's, exercise a part of daily routine. And Okay. after lunch, walk for few minutes per year. It is good for our brain. Okay. My point of view is one good point is spend Yeah. some time with our family members and enjoying happily moment. So it is Okay. easy for us. Fine. Thanks. Uh, Prajwal? Hi, sir. Yeah. Please. We need to stay healthy. How we We can eat stay? vegetables, whole grains, healthy fat, Okay. and in body need to 5 liters water daily and sleep Okay. at least 7 hours sleep night. Okay. Thanks. Vaishnavi? Hello, sir. Yeah. Hello. So, for healthy lifestyle, we need to maintain the physical health as well as the mental health. As all of my friends suggested that for physical health, we need to do daily exercise. But exercise not only improve the physical health as well as they improve the mental health. We can also take the balanced diet and also may contact many people like to avoid being stressed in the situation. We can talk to another person to relieve our stress. In that way we can maintain our mental health. For physical health we can do some walking, for seeing some scenery. Like there are very different ways to maintain our physical as well as the mental health. So for healthy lifestyle we need to maintain, we need to balance both physical as well as mental health. Okay. Great. Thanks. Yeah. Good. Next. Mm, Madhuri? Divya? Hello. Yes, please. Have Am you I audible? prepared? Yeah, yeah, please, please. Mm. I think the one of like for the by doing the outdoors, we can maintain the healthy lifestyle. It Okay. also increase, the social interaction, Yeah. confidence, Yes. and mental health also. And by drinking the plenty of water, it also helpful. For the physical health. Okay. Yes. Okay. Thanks. Sohani? Harsh? Yes, sir. I'm Harsh. To get healthy lifestyle in today's busy world, we need to avoid junk food.
smoking alcohol and try to 7 to 9 hours of quality sleep. Drink plenty of water and aim at least 30 to 40 minutes of physical activity daily. Okay, thanks. Jayesh? Yes, sir. Good evening, everyone. In the digital era, if we have live healthy life, then we have to take a good amount of sleep. Then we have perform 1 to 2 hours exercise in ground, or we can go to gym, and Okay. we have to take a proper diet. The diet containing protein, carbohydrates, and good amount of healthy fats. And if you have any deficiency in multivitamins, then you can take also multivitamins. Some of the multivitamins are help to um, uh, help to build a good sorry, not build for a good sleep. And Okay. in gym we can do also cardio for our heart. In amount of in sorry, um, that's it. Okay, thanks. Uh, Anybody has remained? फाईन. सगळं सांगितलं पण कोण एक्सरसाइज करते सगळे? Yes, sir. मल्टीटास्किंग आता या जरा एक्सटेम्पर जे काही झालं त्याच्यामध्ये व्हायटल वर्ड ऐकला? व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंटच्या ऐवजी व्हायटल असं वर्ड यूज करू शकतो. Yes, sir. Yes. It's important. What is vital? Importance. Yeah. Okay. तर हा एक वर्ड यूज करू शकता, व्हायटल. एखादी गोष्ट डेडिकेशन आपण म्हणतो, डेडिकेटेड. कुणाला हा वर्ड माहिती आहे? ओके. डिटर्मिनेशन म्हणजे टेनॅसिटी. ओके, टेनॅसिटी. तर असे काही वर्ड यूज करू शकता तुम्ही, व्हायटल, टेनॅसिटी. ओके. या हेल्थ रिलेटेड आता सांगताना अजून कुठले असे वर्ड तुम्ही सांगू शकता? कीवर्ड्स बघूयात आपण मोस्ट. ठीक आहे. आता 5 ला कोणाची बॅच? कोणाचीच ना बॅचेस आता नाहीच आहेत. ठीक. मल्टीटास्किंग वर्ड ऐकलं? मल्टीटास्किंग करतो आपण सगळं जनरली. माझं जे काय चालू आहे ते मल्टीटास्किंग चालू. फोन यायला लागला. हे चांगलं आहे की वाईट आहे? म्हणजे Sometimes it's good or sometimes bad. Sometimes it's good, sometimes it's bad. Okay. You're on positive side or negative? We should do multitasking.
So that what can happen? You can give a luxury time. Luxurious life. तुम्ही मल्टीटास्किंग करून इंडस्ट्रीत पण काम करता. मला नाही वाटत माझी काही luxurious life आहे. But still you can get luxurious life by doing all at once. Okay. Any other point? I think, sir, Multitasking correct? Yes, please, Chirag. it is not, but because we have just now seen in this busy lifestyle, we are could not maintain a healthy lifestyle or healthy mindset. Yeah. So, a focus and we can have focus on one task at a time. दोन्ही एकमेकांना मॅच आहेत. थोडे हेल्दी लाईफस्टाईल असेल आणि हेल्दी लाईफस्टाईल करायची असेल तर थोडं मल्टीटास्किंग करायला पाहिजे. बरोबर. Yes, sir. ओके. स्टील इन मल्टीटास्किंग काही निगेटिव्ह पॉइंट्स पण असू शकतात. कुठला निगेटिव्ह पॉइंट असू शकतो? Yeah, short time of attention. We should be attentive. What Jayesh wants to tell that we should be attentive on one point at one time. We can't focus on everything. Okay? At single go. Anything else? मल्टीटास्किंग कुणाचा एक्सपिरियन्स आहे की या सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम मॅनेज करतो? ट्राय करतात सगळे. Yes, sir. Any example of multitasking you have done earlier? Yes, sir. I'm working in a digital marketing field. Okay. So my basically job role is social media executive. So I Yeah. have to manage all of the client work. So I am not focusing on one client. I have multiple clients. So I have to do multitasking. Yeah. Actually, when you are handling all these clients also in work, you need to have that knack of doing all this multitasking also on work also in our personal life also. Either positive and negative points are okay. Multitasking allows people to get more done in a limited time. Okay. Especially when juggling work and home responsibilities. Juggling means crucial work. It's often necessary for professionals handling multiple tasks and tight deadlines. Okay. कंबाइनिंग रुटीन टास्क. कोणी म्हणजे बाईकवर जाताना सगळे गाणी ऐकत जातात, पण कोणी ऑडिओ बुक ऐकलं? ऑडिओ बुक ऐकलं किंवा इंटरव्ह्यू ऐकलाय असं? Yes, sir. इंटरव्ह्यू ऐकलं? पॉडकास्ट ऐकलं? Yes, sir. Both podcast and audio books. Audio books also. Okay. Fine. Then what can be the negative side of this? Okay. Multitasking distributes the focus. Okay. एका वेळी सगळे टॅब ओपन केलं तेव्हा स्पीड कमी होते. बरोबर. नेटचा पण आहे आपला. तेव्हा यू कॅन रिड्यूस फोकस. फोकस गेट्स रिड्यूस्ड. क्वालिटी ऑफ ईच टास्क. तितकी क्वालिटी टाइम क्वालिटी we can't deliver that much quality. Okay. When doing everything at one go. Okay. It may lead to mistakes also. Okay. आणखी निगेटिव्ह पॉइंट काय असू शकतो? जेव्हा मिस्टेक होईल याचा रिझल्ट काय होईल? स्ट्रेस आउट होईल. ओके. एकदा स्ट्रेस मिळाला त्यानंतर काय होईल? येस प्लीज. Yes, sir. तेच वर्क आपल्याला डबल करावं लागेल. Yes. So it will affect your health also. Okay. त्यामुळं हेल्दी चॉईस त्या तर इम्पॉर्टंट आहे. स्टील
मल्टीटास्किंग कुठंपर्यंत करायला पाहिजे ते पण आपल्याला वी शुड लिमिट आवरसेल्फ. मिथ म्हणजे काय? म्हणजे अशी एक गोष्ट जी नाही आहे पण सगळेजण मानून चालतात. मानलेली एखादी गोष्ट. इट्स अ मिथ. सायंटिफिक काही नाही सगळे मानतात. विच हॅजंट प्रॉमिनंट एव्हिडन्स. ओके, ठीक आहे. आता हे जीडी तर झालेलं आहे. मी सगळ्यांना एक पीडीएफ ती देतो. सगळे एकदा रेफरल्स जे काय आज मी सांगितलं यू कॅन गो थ्रू दॅट टुडे. ओके, रेफरल्स ॲटलिस्ट काय असतं, रेफरल्स जे काय मी वेबसाईट दिलेली आहे. ओके, आणि दुसरं जीडी आणि एक्सटेम्पर तर चालू आहे, सगळेजण बोलतात, पण स्टील फॉर एन इंटरव्ह्यू कॉल तुम्ही फक्त 1 तासभर फक्त लिंक्डइन वरती तुम्ही सर्फिंग केला असं नाही होणार. ओके, रेझ्युम इच रोल वाईज तुम्हाला चेंज करायला लागेल. जे काही ओपनिंग येईल त्या ओपनिंग मधला जो काही रोल आहे तो तुम्हाला AI यूज करून तुमच्या त्यातले कीवर्ड्स तुमच्या रेझ्युम मध्ये आले पाहिजे. ओके, ते आले तर ATS स्कोर वाढेल, रेझ्युम सिलेक्ट व्हायचे चान्सेस वाढतील. ओके, आणि दुसरं ज्यावेळी तुम्ही एखादी आता ओपनिंग टाकलेली आहे, कोणी ओपनिंग टाकल्यानंतर ती HR ची ओपनिंग आहे लिंक्डइनला, त्याच्या खाली जे काही इंटरेस्टेड लोक आहेत ते सगळे त्या रिलेटेड आहेत, त्यांच्याशी कनेक्ट कितपत होत आहे ते हे पण बघा. ओके, दुसरं हे ज्या काही आज लिंक्स ज्या दिलेल्या आहेत त्या याच्या कंपनीजच्या त्या डायरेक्ट पेजेस आहेत, त्यांच्या करिअरच्या पेजेस. सिमेन्स जगातली मोठी कंपनी असेल त्याची ओपनिंग आपल्याला कळते म्हणजे त्यांची करिअरची लिंक आपल्याकडे पाहिजे, सतत बघत राहायला पाहिजे या रिजन मध्ये कुठली आहे का नाही. ओके, दुसरं मला हे म्हणायचं की थोडा जे ऑनलाईन जॉईन आहेत किंवा ऑफलाईन पण तुमचा फीडबॅक थोडा पाहिजे की आणखी काय करू शकतो आपण. एक्सटेम्पर असेच घेतोय ज्यावरती सगळे बोलू शकतील आणि डिबेटेबल सब्जेक्ट वरती जीडी चालू आहे सध्या, जे काय आहे जे ऍटलिस्ट तुमचं थिंकिंग पण इम्प्रूव्ह होईल काय करायला पाहिजे. ओके, दुसऱ्या गोष्टी मला असं म्हणायचं की प्रत्येकाची आता बॅच म्हणजे रेझ्युम मध्ये सगळ्यांनी काही एक्सपिरियन्स आहे सगळ्यांकडे की फ्रेशरच आहे. ओके, फ्रेशर असेल तर ऍटलिस्ट कॉलेजचे प्रोजेक्ट तरी व्यवस्थित त्यामध्ये टाकलेले. ओके, त्या रिलेटेड आणखी काही अनालिसिस इंटरनली काही प्रोजेक्ट काम केलं असेल क्लासमध्ये, लाईव्ह प्रोजेक्ट वरती काम चालू आहे ना, तर ते ऍटलिस्ट टाका जेणेकरून इंडस्ट्रियल टच आहे हे तुम्ही तिथं सांगू शकता. समजा आता एक why should we hire you? Okay, why do you want to work in our company? याचा आन्सर देताना तुम्ही काय सांगणार नक्की, म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये मला वर्क करायचं आहे याचा आन्सर काय येऊ शकेल. याचा आन्सर शॉर्ट मध्ये अशा पद्धतीने देऊ शकाल तुम्ही. ओके, कुठल्याही इंटरव्ह्यूला जायच्या वेळी कुठल्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला चाललो हे आपल्याला माहिती पाहिजे. कंपनीचं नाव, कंपनीचं गाव, कंपनी कुठं कुठं आहे, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. वेबसाईट बघितलेली पाहिजे आधी. ओके, जिथं कुठं अप्लाय कराल तिथं. ओके, तिथं प्रोडक्ट काय आहे, ओके, ते कंपनी काय बनवते, सॉफ्टवेअर्स बनवत असेल, मशीन बनवत असेल, ओके, पण त्यांचं प्रोडक्ट काय आहे, त्यांच्या मार्केटमधल्या सध्याच्या न्यूज काय आहेत. एखादा परफेक्शनिस्ट घ्यायचाच असेल तर मी विचारेन की आता सध्या कंपनीबद्दल कुठली न्यूज आहे, बाहेर ट्रेंडिंग काय गोष्टी आहेत. ओके, हे मी विचारेन जेव्हा मी हायरिंग करेन त्यावेळी. ओके, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऍटलिस्ट माहिती पाहिजेत की IT रिलेटेड सध्या गोष्टी काय चालू आहेत. ओके, आणि त्या कंपनी रिलेटेड काय न्यूज आहे. सगळ्यांच्या न्यूज त्यांच्या त्यांच्या ट्विटर हँडलला ते स्वतः पब्लिश करतात किंवा वेबसाईटला तरी आहेत. ओके, तर युअर कंपनीज, आता समजा सिमेन्स सारखी कंपनी, सिमेन्स बद्दल काय बोल, युअर कंपनी इज वेल नोन फॉर इट्स इनोव्हेशन अँड कमिटमेंट टू द इंडस्ट्री
आय एम पर्टिक्युलरली इम्प्रेस्ड विथ एखादी गोष्ट जी काही न्यूज असेल ती स्पेसिफिक गोष्ट. आय बिलीव्ह दॅट वर्किंग हिअर will provide me with an opportunity to develop my skills and contribute to the meaningful projects. गेल्यानंतर काय काम असणार आहे आपल्याला माहिती अप्लाय करताना की रोल त्यांनी क्लिअर केला. रोल 2दा वाचा, फक्त कॉपी करू नका, की तिथं काय काम करायचं. ते काम करताना मी मिनिंगफुल कंट्रीब्युशन देईन हे तुम्हाला त्या इंटरव्ह्यू मध्ये कन्व्हिन्सिंगली सांगता आलं पाहिजे की मी हे करणार आहे आणि मी हे केलेलं आहे, मी हे करत आहे. तिथं कन्व्हिन्सिंग पॉवर तुमची जितकी आहे त्यानंतरच तुम्ही सोल्ड आउट व्हा, नाहीतर होऊ शकत नाही. कारण देर आर सो मच कॉम्पिटिटिव्ह पीपल अलॉंग विथ यू इन द सेम क्यू. ओके, सो वाय आय वॉन्ट टू वर्क फॉर आवर कंपनी, फॉर युअर कंपनी. तर हे सगळं आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे. ओके, त्यामुळे आता या पुढे अप्लाय करताना इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर कंपनीच्या नावापासून सगळी तयारी झाली पाहिजे. ओके, राईट फ्रॉम वेबसाईट अप टू द न्यूज. ओके, आपण जे काही प्रिपरेशन करतो जनरली आपण काय करणार आहे, कंपनी जॉईन झाल्यानंतरचं प्रिपरेशन करतो, त्याच्या आधीचं प्रिपरेशन नाही करत. कंपनी काय करते जे HR विचारू शकतो. एका दिवसात 3 राऊंड होऊ शकतात. ओके, दुसरं व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स. स्ट्रेंथ्स काय सांगायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, एखाद्याची स्ट्रेंथ काय असू शकते. स्ट्रेंथ आणि टॅलेंट वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, स्ट्रेंथ्स म्हणजे काय की आय कॅन ग्रास्प अर्लियर, आय कॅन लर्न क्विकर. ओके, आय एम वेल टू द न्यू एन्व्हायरमेंट, आय कॅन अडॅप्ट अ न्यू एन्व्हायरमेंट. म्हणजे मी आय कॅन कोप अप विथ द न्यू एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये मी काम करू शकतो. कुठल्याही अडचणी आल्या त्यातून मार्ग शोधू शकतो. मार्ग शोधू शकतो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. प्रॉब्लेम सॉल्विंग कॅन बी युअर स्ट्रेंथ. गुड लर्निंग, क्विक लर्निंग कॅन बी युअर स्ट्रेंथ. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला टीम मध्ये काम करायचं आहे. यू कॅन टेल आय एम अ गुड टीम प्लेअर. हे कसं तुम्ही एक्सप्लेन कराल. आय कॅन कोलॅबरेट इझिली विथ अदर टीम मेंबर्स. त्यामुळं 2 ते 3 सेंटेन्सेस मध्येच हे असं आन्सर दिलेलं जास्ती चांगलं. जितकं जास्त सांगाल तितके जास्त क्वेश्चन येतील. त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते परफेक्ट सांगा. आणि हे जे काही प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल माझ्याकडे आहे, ही शीट रेडी पाहिजे तुमच्याकडे, PDF रेडी पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलला आपण स्वतःहून विचारायचं स्वतःला की प्रॉब्लेम आपण आधी सॉल्व्ह केलाय का. क्विक लर्निंग मध्ये क्विक लर्न काय केलंय का आधी, याचा क्वेश्चन तुम्हाला पडला पाहिजे. जो क्वेश्चन तुम्हाला गॅरंटेड येणार. तुमच्या स्ट्रेंथ नंतर सगळे क्रॉस क्वेश्चनिंग स्टार्ट होतील. टेल मी अबाउट युअर सेल्फ नंतर जेवढे नाहीत होणार तितके स्ट्रेंथ नंतर होणार. की ही स्ट्रेंथ आहे ना, मग हे एवढ्या गोष्टी आहेत या केलेल्या आहेत का. क्विक लर्निंग म्हणजे काय, कुठला कोर्स केलाय का, त्यामधली काय अचिव्हमेंट आहे का, नवीन गोष्ट कुठली शिकली आहे का, नवीन लँग्वेज कुठली शिकली आहे का, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. मग प्रॉब्लेम आला होता का, कुठला प्रॉब्लेम आला होता हे तरी माहिती पाहिजे. बरोबर, म्हणजे या पद्धतीनं काम होत असेल असं मला वाटतं. तेवढ्या इझिली तो आईस ब्रेक होणार नाहीये. त्यामुळे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, त्यामुळे हे आन्सर लिहिताना याचा तुम्ही आधार घ्या. पण ह्या गोष्टी तुमच्याकडे माहिती पाहिजे की हाऊ वी कॅन अचीव्ह. फिटनेस पाहिजे, पण हाऊ यू कॅन अचीव्ह दिस हा क्वेश्चन कायम येणार. दुसरा, व्हॉट आर युअर विकनेसेस. ओके, विकनेस काय असू शकतं, जे एक रिअल मध्ये विकनेस. जुन्या पुस्तकातल्या वाचलेले विकनेस नका सांगू, काम केल्याशिवाय झोप येत नाही वगैरे असं. पण हे महत्वाचं नाही, म्हणजे काम करता करता झोप येते हे सांगा. पण आय टेंड टू बी परफेक्शनिस्ट, विच समटाइम्स मीन्स आय स्पेंड मोर टाइम ऑन टास्क टू एन्श्युअर दे आर डन परफेक्टली. कधी कधी परफेक्शनच्या ओघामध्ये आपण जास्त टाइम घालवतो आणि आपला टाइम जातो, काम राहतं. However, I am trying to balance this quality.
and efficiently working on it so that I can prioritize the task which are urgent, which are important. Urgent, important, not urgent, not important. जो काही आपल्याकडे ग्राफ माहिती आहे. ओके, अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे तो पहिला काम करणार. ओके, अर्जंट आहे पण इतकं इम्पॉर्टंट नाही ते दुसरं. हे असं प्रायोरिटाईज तुम्ही कसं करणार. त्यामुळे विकनेस, तुम्हाला हा विकनेस आहे हे कधी कळालं आणि कशातून हा विकनेस अराईज झाला, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रेडी पाहिजे आन्सर. ओके, की विकनेस यामध्ये होता. एखाद्या कॉलेज प्रोजेक्टचं तुम्ही सांगू शकता, आम्ही जास्ती जितकं डीप नको पाहिजे होतं तितकं आम्ही गेलो असेल, टाइम गेला असेल, जे प्रायोरिटीला होतं त्यावरती काम नाही झालं, त्यामुळे प्रोजेक्ट डिले झाला, या सगळ्या गोष्टी सांगू शकता. पण आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. दॅट इज माय स्ट्रेंथ. ओके, ठीक आहे. स्ट्रेंथ आणि विकनेस दोन्ही क्वेश्चन एकदम परफेक्टली क्लिअर पाहिजे. ओके, 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठं बघता. मी म्हणतो 5 ते 10 वर्षांचं प्लॅनिंग तुमच्याकडे स्वतःकडे पाहिजे की नक्की करायचं काय आहे. इन 5 years I see myself in a role where I have grown both personally and professionally. हाच गोल आहे ना अल्टिमेटली. पर्सनली तेच आणि प्रोफेशनली. I hope to have taken on more responsibility. My developed good skills contributed to the significant projects within the company. I'm also interested eventually taking on leadership role where I can guide others. मला नाही वाटत 5 वर्षातला हा सोडून कुठला गोल असेल कुणाचा. याच्या पलीकडं, याच्या आसपास असेल, याच्या पलीकडे काही नाही. पर्सनली आणि प्रोफेशनली ग्रो व्हायचंय. ओके, दुसऱ्यांना मेंटरिंग करायचंय आणि एखादा प्रोजेक्ट झाला असेल तर त्यामधलं तुमचं कंट्रीब्युशन जास्त दाखवायचं. बरोबर, की माझं यामध्ये सिग्निफिकंट कंट्रीब्युशन आहे. ओके, सो यू आर सीइंग युअर सेल्फ इन अ लीडरशिप रोल. ओके, एक्झॅक्टली. दुसरं, कॅन यू डिस्क्राईब अ चॅलेंजिंग सिच्युएशन, हाऊ यू हँडल्ड इट. ओके, तर यामधला तो तुमच्याकडे सांगायला मुद्दा एकच आहे की प्रोजेक्टच्या रिलेटेड काय झालं असेल हे तुम्ही सांगू शकता, कारण त्यामध्ये टीम वर्क होतं. ओके, तर हे एकदा बघा. ड्युरिंग माय फायनल इयर आय वॉज अ पार्ट ऑफ द प्रोजेक्ट दॅट फेस्ड मेजर सेटबॅक ड्यू टू टेक्निकल इश्यू. जे कोणी टेक्निकल मे बी मेकॅनिकल मध्ये असतील, मशीन काही बनवलंय आणि ऑन 11th hour इट्स नॉट वर्किंग. मला नाही वाटत 10 पैकी 9 मध्ये असं झालं असेल की ऑन 11th hour त्यांनी दगा दिला असेल. आय टूक इनिशिएटिव्ह to research the problem, proposed a new approach, collaborated with my teammates to implement. We were able to complete that project successfully and received a positive feedback also. त्यामुळे टेक्निकल काय इश्यू आला होता हा तुमच्याकडे क्लिअर पाहिजे. मी फक्त आन्सर्स देणार आहे पण त्यांचे एव्हिडन्सेस तुमच्याकडे क्लिअर पाहिजेत की हे झालं होतं आणि मला कोणी विचारलं तर मी हे सांगेन. ठीक आहे. Why should we hire you? Okay. I'm dedicated. Online batch चालू आहे. ठीक. ऑनलाईन सगळ्यांना ऑडिबल आहे, विजिबल आहे? काही डाऊट्स आहेत? I am dedicated, hardworking individual with a passion for this field. My academic background, internship experience have equipped me with the necessary skills to contribute to your team. To your team म्हणजे त्या कंपनीची टीम. I am eager to learn, adapt quickly, and confident that I can bring fresh ideas, enthusiasm in your company. Okay. तर why you want to work याचं एक आन्सर असेल, why we should take you याचं एक आन्सर. दोन्ही आन्सर मध्ये गल्लत करू नका. दोन्हीचे रेडी पाहिजेत आन्सर्स तुमच्याकडे, की मी तुमच्याकडे का जॉईन होणार आहे आणि तुम्ही मला का घ्या. ओके, व्हॉट डू यू नो अबाउट आर कंपनी. बरेच लोक विचारतात की या कंपनीमध्ये काय चालतं, रिसेंट कुठली न्यूज आहे, ही कंपनी कशामध्ये काम करते आता. ओके, तर हे सगळं
इथं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. हाऊ डू यू हँडल स्ट्रेस अँड प्रेशर? I can handle stress by staying organized, by positive mindset. ओके. आणि जे काय आहे ब्रेकडाऊन टास्क मी आता सांगितलं, त्यामुळे मॅनेजेबल स्टेप्स घेऊ शकता आणि आय कॅन रिमेन फोकस्ड. ओके. शेवटचा एक महत्वाचा क्वेश्चन ज्यामध्ये डू यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग टू अस, यामध्ये तुम्ही क्वेश्चन त्यांना विचारू शकता. गॅरंटेड. काय क्वेश्चन विचारला पाहिजे याचा तुम्ही आधार इथे घेऊ शकता. ओके. Yes, I would like to know more about the company, about the team where I would be working with, and what typical day या रोल मध्ये असल्यानंतर what it is a typical day, काय नक्की करायला लागते ते तुम्ही विचारू शकता. ओके. हा फक्त फ्रेशरचा आहे क्वेश्चन आन्सर, म्हणून हे विचारायला अलाउड आहे. 4 वर्षानंतर काय करत असता तुम्ही दिवसभरात, शेवटच्या क्वेश्चन वरून कॅन्सल होत. ओके. I am curious about the opportunities for professional development within the company. ठीक आहे. चालेल. Is it a useful guide? हा, हे सगळ्यांना लागेल. ठीक आहे. हे 10 क्वेश्चन्स जे आहेत ते ऍटलीस्ट प्रिपेअर करा. We can take mock interviews also here itself. I can take interviews, okay, with my colleague also. तर थोडं ह्या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन या वीक मध्ये करून ठेवाल. ओके. ऑनलाईन जे आहेत ते ऍटलिस्ट ही PDF वर्ड फाईल तुम्ही प्रिपेअर करा सगळे. काही याच्यामध्ये काही अडचणी आले, माझी ही अकॅडमिक ही बॅकग्राऊंड आहे, याच्यामध्ये काय येऊ शकतात शॉर्ट फॉर्म्स ते तुम्ही मला विचारू शकता कधी, पण या वीक मध्ये या गोष्टी तरी क्लिअर करा. तुम्ही अप्लाय केल्यानंतर कधी कॉल येऊ शकतो. ओके. आणि त्यानंतर कॉल आल्यानंतर ही सगळी प्रिपरेशन पाहिजे. टेक्निकल तुम्ही सगळेजण सांगालच, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. चल. तर एक्सपिरियन्स वाल्यांसाठी काही एक्सपिरियन्स ज्यांना एक्सपिरियन्स आहे म्हणजे पण सिमिलर राहतील का? नाही, ज्यांचे एक्सपिरियन्स आहे त्याचे क्वेश्चन आन्सर मी ऑलरेडी टाकलेले आहेत. आधी 20 क्वेश्चन्स होते ते, की त्यामध्ये प्रोजेक्ट रिलेटेड विचारलं होतं, काही इश्यू आलेत का वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. I will share that PDF again, okay, today. Sir, I want to ask one question. सर, मी जसं नॉन IT बॅकग्राऊंड मधून आहे, जर त्यांनी विचारलं IT मध्ये स्विच का बरं करायचं, तर त्याचा आन्सर म्हणजे IT मध्ये स्विच का बरं केलं, तर त्याचा आन्सर काय द्यायचं? IT, why I want to change why you are changing your stream? बऱ्यापैकी सगळ्यांना हा क्वेश्चन आहे. Yes. This can be your answer. 5 years मधलं मे बी तुमचंही प्लॅनिंग असेल काही, तुम्हाला लिडरशिप रोल मध्ये जायचंय. तुमच्या स्ट्रेंथ तुम्ही अशा सांगू शकता ज्यामध्ये अनालिसिस रिलेटेड असतील गोष्टी. ओके. आणि दुसरं, यू हॅव अ पॅशन अबाउट दिस फील्ड. ओके. आणि त्यामुळे तो मे बी गॅप होता, आणि टू गेट द गुड थिंग्स इट टेक्स टाइम. तर या क्वेश्चनचा आपण एक सगळे मिळून एक आन्सर व्यवस्थित फॉर्म करू जे तुम्ही सांगू शकाल. ओके. मी माझी फील्ड सोडली नसल्यामुळे मला आन्सर ते लक्षात आलं नसेल IT मध्ये, मी त्यामुळे प्रिपेअर मी राहिलो नसेल, तर मे बी हा क्वेश्चन येणार गॅरंटी. ओके. आणि स्ट्रेंथ ज्या काय आहेत त्या सगळीकडं सिमिलर असतील. डेडिकेशन तर सगळीकडे पाहिजे, पॅशन पाहिजे, हार्डवर्किंग नेचर पाहिजे, आणि या सगळ्या स्किल्स आर अलाइंग विथ युअर रिक्वायरमेंट्स. ओके. तुम्हाला हाच तर माणूस पाहिजे. आणि प्लस तुम्ही कोर्स झाल्यानंतर यू हॅवंट रिमेंड फ्रेशर. तुमच्याकडे त्या लाईव्ह प्रोजेक्टवरती काम केलेला एक्सपिरियन्स असेल, बरोबर. तर त्यामुळे हा क्वेश्चन मोस्टली येऊ द्यायचाच नाही, आला तर अशा पद्धतीने काउंटर करू शकतो. ओके. चालेल. आणखी काही डाऊट्स? ही PDF मी आज इव्हनिंगला पोस्ट करेन. ठीक आहे. टेलिग्राम ही लिंक आहे व्हॉट्सअपला. एक मिनिट. चालेल. थँक्स लॉट एव्हरीबडी.
जे आता इथं आहे एक 5 मिनिटं थांबा. तर